बातमी अध्यक्षाची सुरेश वरपुडकरांना मोठा धक्का बसलाय। हेच ते सुरेश वरपुडकर ज्यांनी कुटुंबामध्ये एकूण 6 तिकीटं दिली होती। वरपुडकर कुटुंबातील 4 जण पराभवाच्या छायेत दिसतात, तर कराड पंचायत समितीतनं काँग्रेसचा उमेदवार हा आघाडीवरती आहे। कराड पंचायत समिती आपण बघतोय, अर्थात पृथ्वीराज चव्हाणांचा हा बालेकिल्ला, पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मोठी घडामोड। वरपुडकर कुटुंबातील 4 जण पराभवाच्या छायेत आहेत। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। वरपुडकर कुटुंब जे आहे ते सध्या पराभवाच्या छायेत दिसतंय। कराड पंचायत समितीतून काँग्रेसचा उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। वेगवेगळे अपडेट्स आपण सध्या बघतोय। तर बघा, ट्रॅक्टर आणखीन काय महत्त्वाचा अपडेट घेऊन येत आहे बघा। आत्ता या क्षणाचा अपडेट असं आहे की शिवण गटातून शिवसेनेच्या निकिता कांबळे विजयी झालेल्या आहेत। विजय गुलाल त्यांनी उधळलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील एक महत्त्वाचा टप्पा, जिल्हा परिषद पंचायत समिती शिवणा गणातून देखील शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याचं आपण बघतोय। तर पाणवडोद बुद्रुक गणाच्या भाजपच्या नेहा खरात विजयी झाल्यात। संस्कृती सातपुतेंची पहिली प्रतिक्रिया ती आपण सुरुवातीला बघूया। विरोधात असताना वाटलं होतं का एवढ्या। आणि आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची आघाडी या ठिकाणी बघायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम आहे पुण्यामध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 उमेदवार, थोड्या वेळापूर्वी 45चा आकडा होता आणि हा आकडा आता गेलेला आहे तो 72 वरती। तर 48 जागांवर भाजप उमेदवारांची आघाडी दिसून येते। त्याच्यामुळे 2च पक्षांमध्ये या ठिकाणी स्पर्धा म्हणजे आघाडी पिछाडी दिसून येते, ती म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस। विशाल, पुण्यातून आकडेवारी आता पुन्हा एकदा बदललेली आहे। पुण्यातली आत्ताची आकडेवारी काय आहे आपण बघूया। पुणा जिल्हा परिषदेसाठी आपण बघतोय भाजप 16 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे। शिवसेना 4 जागांवरती आपल्याला आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे। राष्ट्रवादीची आकडेवारी ती आपल्याला बदलताना दिसते आहे, सध्या 24 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर शिवसेना युबीटी सध्या 3 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर काँग्रेसला अजून सुद्धा खातं उघडता आलेलं नाही आणि इतरला सुद्धा तशीच परिस्थिती, इतरला सुद्धा खातं उघडता आलेलं नाहीये। पुण्यातली बदलती आकडेवारी आपण बघतोय। आपण मगाशी बोलल्याप्रमाणे खरं तर राष्ट्रवादीला मोठं यश पुण्यामध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे। अर्थात हे यश दादांच्या जाण्यानंतरचं आपण बघतोय, ती एक सल, एक दुःख सगळ्याच मतदारांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या मनात आहेच। पण पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची आघाडी जी ती कायम असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 उमेदवार आघाडीवरती आहेत आणि हीच आघाडी जाणून घेत असताना दुसरीकडे हे देखील बघायला हवं की 48 जागांवर भाजप उमेदवारांची आघाडी जी ती बघायला मिळते। पण मोठी आघाडी पिछाडी जी आहे यामध्ये मोठा अंतर आहे। पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली आघाडी कायम ठेवत असताना 72 जागांवरती आपले उमेदवार, त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांनी आघाडी कायम ठेवल्याचं पाहायला मिळतं। आपण बघूया लातूरमध्ये काय सध्याची परिस्थिती आहे, सध्याचं चित्र काय आपण बघूया। हे सगळे ड्रोन्स आपल्याला आकडेवारी दाखवत आहेत। भाजप सध्या 8 जागांवरती आघाडीवरती आहे। शिवसेना अजून सुद्धा खातं उघडता आलेलं नाहीये। राष्ट्रवादी 2, शरद पवार राष्ट्रवादी 2, काँग्रेसला 7 जागांवरती सध्या आघाडी दिसते आणि अपक्ष जे आहेत त्यांना 1 जागेवरती आपल्याला आघाडी बघायला मिळते। राष्ट्रवादी अजून सुद्धा 2 जागांवर दिसते, मात्र काँग्रेसला मात्र 7 जागांवरती सध्या आघाडी बघायला मिळते आणि भाजप 8 जागांवरती आघाडीवर आहे।